हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अध्याय 9, श्लोक 11. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. मूर्ख लोक मला मनुष्य रूपात पाहून माझा अनादर करतात. सर्व प्राण्यांचा परमेश्वर असलेले माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रितः. अशा लोकांच्या आशा, कर्म आणि ज्ञान व्यर्थ ठरतात. ते असुरी आणि राक्षसी वृत्तीच्या मोहात अडकलेले असतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्तन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्थ, दैवी स्वभावाचे महात्मे मला सर्व सृष्टीचा आदी कारण आणि अविनाशी परमेश्वर मानून एकनिष्ठ भावाने माझी भक्ती करतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्युयुक्ता उपासते. ते महात्मे सतत माझे नामस्मरण करतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करतात, भक्तिभावाने नमस्कार करून निरंतर माझी उपासना करतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. काही भक्त ज्ञानरूपी यज्ञाद्वारे माझी उपासना करतात. ते मला कधी सर्वत्र एकत्र मानतात, तर कधी अनेक रूपात प्रकट झालेला विश्वव्यापी परमात्मा मानून मला ते पूजतात. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण.